टाळ बोले चिपळीला, तीर्थक विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, इंद्रायणी काठी किंवा सखी मंद झाल्या तारका यांसारखी रोज महाराष्ट्राच्या घराघरात वाजणारी कितीतरी गाणी ज्यांनी आपल्याला दिली ते म्हणजे गायक पंडित भीमसेन जोशी. धारवाड जिल्ह्यात जन्मलेले भीमसेन जोशी आपल्या आवाजाच्या माध्यमातून देशाच्या घराघरात आणि मनामनात पोहोचले. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचा पंडित भीमसेन जोशी पासूनचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया व्हिडिओतून. नमस्कार, मी दीपाली कानेसे, कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर. पंडित भीमसेन जोशी यांचे आजोबा भीमाचार्य हे गायक आणि कीर्तनकार होते. त्यांची आई सुद्धा सुमधुर आवाजात भजनं म्हणायची. त्यामुळे गायनाचा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला होता. लहानपणी ते आईसोबत भजनं म्हणायचे. शाळेत येता जाताना त्यांना वाटेत एक ध्वनिमुद्रकाचे दुकान लागायचं. त्या दुकानात उस्ताद अब्दुल करीम खा आणि रामचंद्र गणेश कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्व यांची गाणी ऐकून त्यांच्या मनातील संगीत क्षेत्राविषयीची आवड अधिक वाढत गेली. त्यांची गाण्याची आत्यंतिक आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना गाण्याची शिकवणी सुरू केली. त्या शिकवणीत वर्षभरात त्यांचा 20 ते 21 रागांशी प्राथमिक परिचय झाला. पण त्यांना या क्षेत्रातलं अजून सखोल ज्ञान घ्यायचं होतं. त्यासाठी त्यांना एका चांगल्या गुरुचा शोध घ्यायचा होता. गुरुचा शोध घेण्यासाठी पंडित भीमसेन जोशी यांनी वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी घर सोडलं. घर सोडल्यानंतर त्यांनी गुरुच्या शोधात ग्वाल्हेर ते जालंधर असा प्रवास केला. 3 वर्ष ते आपल्या गुरुच्या शोधात विजापूर, पुणे, ग्वाल्हेर, दिल्ली, कोलकाता, लखनौ, रामपूर अशी पायपीट करत राहिले. मात्र या 3 वर्षातही त्यांनी अनेकांकडून संगीताविषयी अनेक गोष्टींचं ज्ञान मिळवलं. उपाशी अर्धपोटी राहण्याची, रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी पैसे नसण्याची वेळ सुद्धा 3 वर्षात त्यांच्यावर अनेकदा आली. पण त्यामुळे त्यांच्या संगीत साधनेत कोणताही खंड पडला नाही. एका संगीत संमेलनात पंडित विनायक बुवा पटवर्धनांनी त्यांना सवाई गंधर्वांकडे गाणे शिकण्याचा सल्ला दिला. तो सल्ला शिरोधार्य मानून पंडित भीमसेन जोशी घरी परतले. त्यांच्या वडिलांनी त्यांना सवाई गंधर्वांकडे गाणं शिकण्यासाठी रुजू केलं. सवाई गंधर्वांकडे त्यांनी निर्लसपणे गुरुसेवा करून आणि अतिशय कष्टाने गायन विद्या संपादन केली. सवाई गंधर्वांनी पुढच्या शिक्षणाला अचानक नकार दिल्यामुळे भीमसेन जोशी रामपूर संस्थानात मुश्ताक हुसेन खान साहेबांकडे गेले. तिथे वर्षभर त्यांनी रियाज केला. पुढे सवाई गंधर्वांनी भीमसेन जोशींना पुन्हा बोलावले. गंधर्वांकडे केलेला रियाज ऐकून गायनातील काळाचे अचूक भान व घराण्याच्या शिस्तीचे धडे भीमसेन जोशींना मिळाले. 14 तास रियाज करून पंडित भीमसेन जोशींनी आपल्या आवाजावर हुकमत मिळवली. त्यांच्या आवाजाला देशभरात आणि परदेशातही प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी गायलेली अनेक भक्तिगीतं आजही घराघरात ऐकू येतात. त्यांच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी व्हायची. कार्यक्रमांसोबतच त्यांनी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीलाही आपला आवाज दिला होता. धन्य त्या गायनी कळा या नाटकाचं त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं. गुळाचा गणपती, वसंत बहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. संतवाणी हा अभंगाचा व रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार त्यांनी सादर केला होता. अनेक दिग्गज भारतीय गायकांबरोबर त्यांनी ध्वनिमुद्रण केलं होतं. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात संसदेत त्यांनी वंदे मातरम सादर केलं होतं. त्यांची कीर्ती परदेशातही पोहोचली होती. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, संगीत रत्न यांसारखे मानाचे पुरस्कार त्यांना लाभले होते. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या 3ही मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. 2008 साली भारतरत्न या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या गाण्यांनी रसिकांच्या मनातील त्यांची जागा टिकवून ठेवलेली आहे. अशा या महान गायकाला पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला फॉलो करा.